तर आज आपण करणार आहोत प्रिन्सेस कट ब्लाऊजची कटिंग, तेही अस्तरवरती। तर बघा, सुरुवातीला आपण घेतलेला आहे चेस्टचा चौथा भाग म्हणजे घेतलेला आहे 7.5 आणि 2 इंच घेतलेला आहे शिलाई मार्जिनसाठी। आता आपण उंची घेऊया। ब्लाऊजची उंची आहे 13 इंच प्लस 1 इंच शिलाई मार्जिन, म्हणजे ते किती झालं 14 इंच। 14 इंचला एक टिक करून घेऊयात आणि मध्य भागी सुद्धा आपल्याला एक 14 इंचला टिक करून घ्यायची आहे आणि साईडने सुद्धा, जेणेकरून आपली रेषा ही सरळ येईल। आता इकडे आता काय करायचं आहे, स्केलचा वापर करायचा आहे। तर आपण हे बॉक्स जोडून घेऊया। खालच्याही साईडने व्यवस्थित जोडायचा आहे। तर आपला हा बॉक्स तयार झालेला आहे। तर आपण पहिले पाठीमागच्या भागाची कटिंग करून घेऊया। तर इथे गळा घेतलेला आहे मी 2.25, शोल्डर घेतलेला आहे 3 इंच आणि आर्महोलचं माप आपण डायरेक्ट कटिंग करतो त्यासाठी घेतलेली आहे मी इथे 30 साईजसाठी घेतलेला आहे 5.5। तर 5.5ला तिथे 5.5 वरती जोडून घेऊयात। तर आपल्याला काय करायचं आहे, 5.5चं सेंटर काढायचं आहे, मध्ये टिक करून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला आर्महोलचा आकार हा व्यवस्थित देता येईल। आता 2 इंच जे एक्स्ट्रा घेतले का तिथे एक टिक केलेली आहे मी। तर पाठीमागचा भाग आपण सर्वप्रथम कट करत आहोत, तर त्यासाठी घेतलेला आहे 1 इंच 1.5 इंच घेतलेला आहे। ते अशा प्रकारे आपण आर्महोलचा आकार देऊन घेऊया। आता हा आपला पाठीमागचा भाग तयार झालेला आहे। इथे मी पाठीमागचा गळा घेतलेला आहे 8.5 इंच आणि प्लस 1 इंच शिलाई मार्जिन। इथे मी चौकोनीच गळा ठेवलेला आहे। तर आपल्याला समोरचा भाग हा पाठीमागच्या भागापेक्षा प्रिन्सेस कटसाठी हा अर्धा इंच एक्स्ट्रा हवा असतो, तर त्यासाठी मी इथे अर्धा इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे समोरचा भाग। आणि जसा पाठीमागचा भाग आहे तसा आपण जशास तसा ड्रॉ इथे करून घेणार आहोत, फक्त खालच्या साईडने अर्धा इंच मी एक्स्ट्रा ठेवलेला आहे। हे बघा, तर मी 2.25ला इथे टिक केलेली आहे, शोल्डर पण। आणि जशास तसं आपल्याला काय करून घ्यायचं आहे, जशास तसं काढून घ्यायचा आहे तो। आणि जिथे मी आर्महोलचा आकार देण्यासाठी पॉईंट दिला होता 1.5 इंच, तिथे एक टिक करायचे आहे, कारण आपल्याला समोरचा आर्महोल माप हे कधीही अर्धा इंच कमी टाकायचं असतं। तर इथे बघा, मी 2.25चा गळा आहे का ते चेक करते, तर आहे। तर आपण समोरचा घेऊया 6 इंच गळा, 5.5 आहे, तर अर्धा इंच एक्स्ट्रा घेत आहे मी। खाली सुद्धा चेक करायचं आहे 2.25 आहे का, वरती सुद्धा चेक करायचं आहे, तर ते आहे आपलं। तर थोडंसं तिरकत जाते, म्हणून मी काय केलं, त्याच्यामुळे दोन्ही साईडने चेक करायचं आहे आपल्याला 2.25 आहे का, आणि ते सरळ मारून घेतलेलं आहे। आता इथे बघा, मी एक टिक दिली होती का, तिथून आपल्याला समोरच्या आर्महोलचा आकार देऊन घ्यायचा आहे। ते बघा, जसं दाखवलं तसं। आणि तो आपला पाठीमागचा भाग होता म्हणून मी त्याला फुल्ली मारलेले आहे, तो आपल्याला याच्यामध्ये घ्यायचा नाहीये। आपण हा आता समोरचा भाग कट करून घेऊया। तर मी समोरच्या भागाला समोरचा गळा तयार करून घेत आहे। तरी मी इथे गोलच आकार दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आता काय करायचं आहे आपल्याला, आडवा टक्स टाकायचा आहे 3.5 इंच, ठीक आहे। आडवा टक्स 3.5 इंच टाकायचा आहे आणि जिथे आपण आडवा टक्स टाकलेला आहे तिथूनच आपल्याला उभं घ्यायचं आहे 4 इंच। 4 इंच घेतला आहे। जिथे आपण आर्महोलचं पॉईंट दिलंय का त्याच्या थोड्याशा बाजूने आपल्याला हा प्रिन्सेसचा आकार जॉईन करून घ्यायचा आहे। पूर्ण तिथेही पॉईंटला जोडायचं नाहीये, थोडासा अलीकडं आलं तरी चालतो, अलीकडेच जोडून घ्यायचा आहे। आणि मध्ये टक्स टाकायचा आहे आपल्याला 2 इंच, ओके, 2 इंच टाकून घ्यायचा आहे टक्स। आणि आपल्याला प्रिन्सेसचा शेप देऊन घ्यायचा आहे, ठीक आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, जिथे वरच्या भागाने ते अर्धा इंच जोडण्यामध्ये जाणार आहे आपल्याला, म्हणून आपण ह्या साईडने 1 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे। आणि खाली जो आपण टक्ससाठी 2 इंच दिलेला आहे का, ते सुद्धा आपल्याला 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे। शिलाईमध्ये जाईल ती, त्याच्यामुळे काय करायचं आहे, 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे। आता वरचा पॉईंट आणि हा पॉईंट आपल्याला जोडून घ्यायचा आहे व्यवस्थित, आलं लक्षात। आता काय करायचं आहे आपल्याला, जो आपण समोरच्या भागासाठी अर्धा इंच घेतलेले का, तिथे दोन्ही बाजूने अर्ध्या इंचला टिक करायची आहे, अर्ध्या इंचला टिक करायची आहे आणि तिरकस जोडून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे।
तर आपण आता हे कट करून घेऊया. कट करताना व्यवस्थित लक्ष द्यायचं आहे. ते जे आपण फुली मारलेले आहे ना ते आपल्याला घ्यायचं नाही, तो पाठीमागचा होता, कारण आपण जशाला तसं काढून घेतला होता पाठीमागचा भाग. तो व्यवस्थित कट करायचा आहे. गळासुद्धा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे आपल्याला. कट करताना लक्ष द्या कसं कट करायचं आहे ते बघा. आपण प्रिन्सेस आकार दिलेला आहे का, तिथून कट करत आर्महोलपर्यंत कट करत नेलेला आहे. तर आपल्याला तो टक्स कट करायचा आहे, लक्ष द्या नीट. आणि जो आपण तिरकस घेतलं होतं का ते आपल्याला काढून टाकायचं आहे. ठीक आहे, बघा ते कसं कट केलंय तर नीट लक्ष द्या. हा झाला आपला समोरचा भाग तयार. तर मी ते समोरचा भाग जो आहे ना तो तसाच ठेवणार आहे, कारण ना आपल्याला जोडताना नंतर कन्फ्युजन होत नाही. पहिल्यांदा शिवताना ना उलट्या सुलट्या होत असतात, त्याच्यामुळे मी जशाला तसं ठेवलेलं आहे त्याचे मी शिवताना 2 भाग करणार आहे. तर हे मेन फॅब्रिकवर आपल्याला जशास तसं कट करून घ्यायचं आहे. थोडं थोडं कपडा शिल्लक ठेवून, एक्स्ट्रा कपडा ठेवून आपल्याला पाठीमागचा भाग आणि समोरचा भाग कट करून घ्यायचा आहे मेन फॅब्रिकवरती. आता मी इथे बाहीची कटिंग नाही दिलेली आहे. बाहीची कटिंग आता लांब बाही आहे याची, तर मी त्याच्यावर स्पेशल व्हिडिओ टाकणार आहे. लवकरच येईल तो चॅनलवरती. चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर हे बघा मेन फॅब्रिकवरती कट करून घेतलेला आहे मी. पूर्ण स्टिचिंगचा व्हिडिओ लवकरच टाकणार आहे. थँक्यू.